रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर आज आपण संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आलो आहोत आणि आत्ताच पालखी सोहळ्याने दिवे घाटाचा हा अवघड टप्पा पार करून दिवे घाटाच्या वरती ही पालखी आलेली आहे आणि काही दिंडी प्रमुख सुद्धा आणि दिंडी पण हा टप्पा पार करून पुढे आलेले आहेत. तर त्यांना दिंडीविषयी त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊ आणि त्यांचा हा अनुभव जो एवढा टप्पा पार करा आल्यानंतर काय वाटतं त्यांना ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. तुमचं नाव काय महाराज आणि तुम्ही कुठून आला आणि तुमच्या दिंडीविषयी थोडी आम्हाला माहिती सांगा. प्रदीप महाराज मामुलकर सातारा. नात्याबागर पुढे दिंडी क्रमांक 21 रातापुढे. ही दिंडी सातारा जिल्ह्याची आहे आणि ही दिंडी हायबत बाबापासून चालत आलेली आहे आणि या दिंडीत गेले 28 वर्ष मी नेमाची वारी करतो. आणि जात असताना आळंदी ते पंढरीतनं परत आळंदी ही परतीची वारी. ऊन वारा पाऊस कसल्याची तमा न बाळगता गेले 28 वर्ष ही सेवा चाललेली आहे आणि दिंडी मानाची दिंडी आहे. वेळापूरला जागर, भंडी शेगावला कीर्तन आणि सर्व शिस्तबद्ध नियमामध्ये वारकरी चाललेले असतात. सगळे कडक नियमामध्ये वारी चाललेली आहे. पुढच्या 27 दिंड्या नियमामध्ये चाललेले असतात. नियमाचं भजन, नियमाचं पालन काटेकोरपणे करत चाललेले असतात आणि हा 16 दिवसांदिवस वाढत चाललेला आहे. बरोबर. आणि जशी बाबांची शिस्त होती, आईबाई बाबांची शिस्त होती, त्या शिस्तीच्या पद्धतीनंच हा 16 पुढच्या 16 दिंड्या चाललेल्या आहे. प्रत्येकाचा नियम आपल्या नियमानं हा 16 दिवसांदिवस वाढत चाललेला आहे. तर महाराज तुम्ही जवळ 28 वर्ष आले वारी करताय, बरोबर. या 28 वर्षामध्ये काय असा अनुभव आला की तो वारी झाल्यानंतर कोणाला अनुभवता येणार नाही, बरोबर. तो अनुभव घेण्यासाठी लोकांनी पण वारी द्यायला पाहिजे. तर मग तुम्हाला काय असा अनुभव आला की तो तुमचा एकदम अनुभव असा आहे, देह जावं अथवा राहावं पांडुरंगी रड राहावं चरणन सोडी सर्वता तुझे पंढरीनाथा. पाहायला गेलो तर कोरोना सारखा महाभयंकर रोग आला, बरोबर. आता आपण निसर्गाचा कोप बघितला, आतून कसा महापूर आला, तरी पण शासनाच्या नियमानं, बाबांच्या नियमानं, परंपरेच्या नियमानं, वारकरी नियमानं सगळं शिस्तबद्ध चाललेलं आहे. कोरोना असून सुद्धा नियमाची सेवा चालू होती. शासनाचे सगळे नियम पाळून, सगळ्या शिस्तबद्ध पाळून, निसर्गाचे नियम पाळून कोरोनामध्ये सुद्धा हा सोहळा चालू होता, बरोबर. आणि आता पाहायला गेलं तर आता बघा तितका महापूर असताना 10,000 लोकांना संस्थांना परवानगी दिलेली आणि परवानगी दिल्यानंतर 10,000 लोकांमध्ये प्रस्थान झालं. एवढा महापूर असताना हा महापूर दुसरा थांबला, बरोबर. कसल्याही प्रकारची अडचण न येता हा सोहळा परत चालू झाला. असे बरेच अनुभव आहेत. मग कोरोनातील असेल, हा महापूर असेल, पहिली काय रोगराई असेल, ऊन वारा पाऊस असेल, कशाचीही तमा न बाळगता हा मानवाचा अनुभव आहे, नाही का. आणि मग हा अनुभव दिवसांदिवस वाढत चाललेला आहे आणि वास्तविक पाहता आता अध्यात्माची फार गरज आहे. अध्यात्माची फार गरज आहे आणि या काळानुसार शिस्त पाहिली, शिस्तीचा विचार केला तर या कलियुगामध्ये फक्त एवढाच मार्ग शिल्लक राहिलेला आहे, बरोबर. तर आता या कलियुगामध्ये भयानक वातावरण आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर मग काम कोदबरंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाची धनी आम्ही झालो बसावी. जे शासनाला जड पाऊल उचलावं लागतं, नाही का, ते या वारीमध्ये आपोआप घडलं जातं. कुठलाही हिंसाचार असेल, कुठलाही अनुचित प्रकार असेल तर या सोहळ्यात वारी केल्यानंतर माणूस आपोआप बदलला जातो, नाही का. आणि बदलल्यानंतर एकदा काय हाय संस्कार रुजल्यानंतर परत आयुष्यभर माणूस कुठल्या दुसऱ्या मार्गाला जाऊ शकत नाही, असा वारचा अनुभव आहे. आणि हा अनुभव प्रत्येकानं घ्यावा. जीवनात येऊन एक तरी वारी जीवन जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली एकदा तरी डोळे भरून भगवान परमात्म्याला नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ या सुख देईल विसावा. या जीवनामध्ये माणसाला सुख प्राप्त व्हायचं असेल तर एकदा आळंदी आणि पंढरीची पायवारी झालीच पाहिजे, असा या वारीचा अनुभव आहे. तुमच्या दिंडीविषयी काय माहिती की दिंडी कुठून निघती आणि कुठले लोक तुम्हाला दिंडीमध्ये आतापर्यंत सगळे सहभागी झाले तुमच्या ही दिंडी सातारा जिल्ह्यातून निघती. 24-25 गावची लोक आहेत आणि ही परंपरेनं दिंडी आलेली आहे. हैबत बाबांचं सुद्धा गाव सातारा, सातारा जिल्ह्याची दिंडी आहे. हैबत बाबांपासून ही दिंडी चालत आलेली आहे, बरोबर. तोपासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा बाबांनी चालू केलेले नियम या नियमामध्ये चालू आहे.
या दिंडीचे सर्व वारकरी सातारा जिल्ह्यातलेच आहेत. सगळे साताऱ्यामधले वारकरी सगळेजण. माऊली पण तुम्हाला तर खूपच माहिती असेल. माऊली तुमच्यासाठी काय असं? आता माऊली म्हणाय गेलं तर महाविष्णूचा अवतार, साधकाचा मायबाप, ज्ञानाचा सागर, हा. जगाची माऊली आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट परोपकारी नाही का, स्वतः त्रास सहन करून बरोबर. माऊलीने या जगासाठी जे भांडवल उभं केलं, उपवास ते पाराने राखला, दारवंता केला भोगवता आम्हाला, जे भांडवल आपल्या समोर ठेवलेलं आहे, प्रसंगी मार खाऊन त्रास सहन करून, ऊन वारा सहन करून, जगाच्या आघात सहन करून ज्ञानोबरायांनी भांडवल आपल्यासाठी ठेवलेलं आहे. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, असे अनमोल असणारे ग्रंथ, अनमोल असणारे संत नाही का. या कलियुगातील प्रत्येकानं येण्याचे पंटे चालू जाताना पडे गुंता पोते काही, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती नाही का. मग इतर तर दुसऱ्या मार्गात आज तोपर्यंत संतांनी सांगितलं, चला जाऊ स्वल्प वाटे जेणे भेटे विठ्ठल नाही का. या मार्गाने गेल्यानंतर जीवनात कुठल्याही प्रकारचा गुंता येणार नाही. अशी ही वाट गोमती वैकुंठाशी जाता. तर सुंदर ही वाट आहे, घालून दिलेला मार्ग सुंदर आणि सोपा आहे. चला जाऊ स्वल्प वाटे जेणे भेटे विठ्ठल. या कलियुगाच्या जीवनामध्ये माणसाला सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर वारकरी संप्रदाय हाच एक पर्याय, शेवटचा पर्याय असं म्हणलं तरी काय वावगं. बरं, आता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. तर तुम्ही जवळजवळ 28 वर्ष युगानुयुग ही वारी करताय बरोबर. न थकता, न ऊन वारा ह्याची पर्वा न करता तुम्ही वारी करताय. याही वर्षी तुम्ही वारीला जाऊन पंढरीला झाल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेणार. साक्षात तुम्हाला पांडुरंगाने जर दर्शन दिलं आणि तुम्हाला म्हणला माग बघता काय मागतेस, तुम्ही काय मागताल पांडुरंगाला? आता हे जर झालं तर हीच व्हावी माझ्या असं जन्मजन्मी तुला दास, पंढरीचा वार कधी वारीनं चुकवत आहे. कारण जे जे डोळ्याला दिसते ते सगळं नाश पावणार आहे बरोबर. आणि नाश पावणारा मागून काही एक उपयोग नाही. प्रत्येक जन्मामध्ये पांडुरंग परमात्म्याची सेवा करावी आम्ही फक्त एवढंच मागणार. असं नाही वाटणार की पैसा अडका, नाही, प्रसिद्धी मागवे, असं का वाटत? काहीच नाही ना. हे सगळं नाशिवंत जसं हे सगळं दिसणार आहे ते सगळं नाश पावणार आहे. आणि अविनाश कधी आपुले आहे शेला विमानापिसी गोविंदाशी. भगवान परमात्मा हे तत्व अविनाशी तत्व आहे. जे डोळ्यांना दिसते ते सगळं नाश पावणार आहे बरोबर. भगवान परमात्मा डोळ्याने दिसत नाही. त्यामुळं प्रत्येक जन्मामध्ये हेच घडावं, त्याच्या पलीकडे दुसरं काही सुद्धा मागणार. मी आता मागूच नाही, मागण्याचा अर्थच नाही. मी आतापर्यंत खूप वारकऱ्यांना विचारलं नाही का की तुम्हाला साक्षात पांडुरंगाने दर्शन दिलं ते काय मागतात. ते नेहमी म्हणतात की अशी जन्मोजन्मी तुझी सेवा घडत राहो, वारी घडत राहो. पण त्यांच्या भावनात मनात किंवा का अशी इच्छा निर्माण होत नाही की पैसा अडका मागावा का, असं काय? असं ज्ञानोबारायांचं ऐश्वरच असं आहे. ज्ञानोबारायांचं संपूर्ण भांडवल आपण अवलंबन केल्यानंतर ती एक साधना आहे आणि ती एक अवस्था प्राप्त होते नाही का. माणूस अविनाशी तत्वाला प्राप्त होतो असा संतांनी घालून दिलेला मार्ग आहे. त्यामुळं ज्याने संतांनी दिलेल्या मार्गाचा अवलंबन केला दुसरं काहीच मागू शकत नाही. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला जी माहिती दिली दिंडी विषयी तुमच्या आणि तुमचा जो अनुभव होता 28 वर्षांचा वारीचा, तो तुम्ही आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगितलं त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. आणि तुमची अशीच जन्मोजन्मी विठ्ठलाची आणि तुमची भेट आणि तुमची ही वारी अखंडपणे घडत राहो हीच पांडुरंगा चरणी मी प्रार्थना करतो आणि सांगतो. धन्यवाद. रामकृष्ण.